बच्चू कडू को तगड़ा झटका। अमरावती जिला बैंक अध्यक्ष पद से अयोग्य घोषित, 1 साल की सजा बनी आधार। अमरावती जिले की राजनीति और सहकारी बैंकिंग क्षेत्र में भूचाल लाने वाला बड़ा फैसला सामने आया। प्रहार जनशक्ति पक्ष के नेता और अमरावती जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अध्यक्ष बच्चू कडू को उनके पद से अयोग्य घोषित कर दिया गया। यह चौंकाने वाला फैसला विभागीय सहनिबंधक की ओर से सुनाया गया, जिसमें कहा गया कि 2017 के एक आपराधिक प्रकरण में नासिक न्यायालय द्वारा दी गई 1 साल की सजा के चलते कडू अब सहकारी संस्था में पद पर बने नहीं रह सकते। कानूनी सजा बनी बर्खास्ती का कारण। सहकारी संस्था अधिनियम के अनुसार 1 वर्ष या उससे अधिक की सजा पाए व्यक्ति को संस्था में कोई पद ग्रहण करने की अनुमति नहीं। विस्तृत सुनवाई के बाद यह निर्णय सुनाया गया है। बच्चू कडू का तीखा पलटवार। फैसले पर प्रतिक्रिया देते हुए बच्चू कडू ने कहा, मुझे इस संबंध में कोई नोटिस नहीं मिला। यह भाजपा का दबाव तंत्र है। कांग्रेस और भाजपा की साजिश के तहत मुझे निशाना बनाया जा रहा है। आंदोलन की तैयारी चल रही थी और तभी यह निर्णय आया। यह सिर्फ सहयोग नहीं, एक गहरी साजिश है। पत्र मला केलं हे तुम्ही मला सांगा, मला तर काही पाहिजे का नाही? एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही, माहिती नाही, हा काय प्रकार सुरू आहे? म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा ते म्हणतो ना संविधानाचा पायदळी तोडून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केला जातो भाजपाकडून, हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आणि मला माहिती. मला तर नोटीस पाहिजे का नाही? तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का? नोटीस तर लागेल मला. तुम्ही सांगता 13 मे लागलं. आता 13 मे तुम्ही सांगत असाल, 13 मेची नोटीस 13 मेला मला अपात्र केला आहे असं म्हणतं, तर काल मला 9 जूनला विभागीय संचालकानं मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे. 9 जूनला 19 मेची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप, तो भाजप प्रणित असणारी काँग्रेस, जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात ठेवलं जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर्रास आहे. तर तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धतीची नोटीस दिल्या जातं, ते मलाही ते भेटत नाही, मीडियाला पहिले माहिती होते. हे कसं दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल तुमचं. त्या संदर्भात तुमची पुढली काय भूमिका राहणार? आता कोर्टात जाऊ, न्यायदेवतामध्ये जाऊ, न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागू, त्याच्यातून आम्हाला रिलीफ भेटेल. त्या पत्रामध्ये नाशिकचं उल्लेख केलेलं 1 वर्षाच्या, मग त्याच्यावर तुम्हाला हायकोर्टाचे स्टे पण दिलेली अशी माहिती? हायकोर्टाने आता ते कंटेम्प ऑफ कोर्ट पण करता येईल. आता ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे, जीटी विभागीय निबंधक, आणि तो एका मंत्र्याचा नातीक पण आहे. त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरे आता लक्षात येईल. उद्याच्या ज्यावर 26 तर सगळी माहिती एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली, कायदा कसा पायदळीत होऊ लागला, कशा पद्धतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं का एका अधिकाऱ्याने मला जे सांगितलं का सप्टेंबरपर्यंत बच्चू कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे, त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे, हे सर्व आता. आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला, हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही. आम्ही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू, ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू. तुम्ही सकाळीच म्हणाले होते की मला बँकेच्या काही संचालकांकडून सांगण्यात आलं होतं की तुम्ही आवाज करू नका, म्हणजे बोलू नका, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर ही पत्र बाहेर येणं कसं पाहता येईल? मला माहीतच नव्हतं खरं तर. मला मीडियाकडून पहिले एबीपी माझ्यावरून मला ते फोन आला आणि तिथून माहीत झालं का आपल्याला असं अपात्र करण्यात आलेलं आहे. पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही. ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ. काही संचालक मंडळी सांगत होते का बा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका, ते आपल्याला बँकेच्या अध्यक्षपदावरून काढू शकतं. म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही. आम्ही हे बोलत राहू. हो, आंदोलन दरम्यान असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं की कारवाया होणार आहेत, त्या पद्धतीनं राज्यात आंदोलन तुमचं पेटलेलं होतं. मी सांगितलं ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दामून मला सांगायला लावलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या देखतात हे मुद्दामून बोललेले आहेत 3 जण
आणि ते तिघही जणांना त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अस्पष्ट धमकीच होती ती सर्वच. भाजपा विधायक प्रवीण तायड़े का जवाब। वहीं भाजपा विधायक प्रवीण तायड़े ने आरोपों को सिरे से खारिज करते हुए कहा कि यह विभागीय सनिबंधक का कानूनी निर्णय है, भाजपा का इससे कोई संबंध नहीं। यह केस काफी समय से लंबित था, निर्णय पूरी तरह विधिक प्रक्रिया के तहत हुआ, इसे राजनीतिक रंग देना अनुचित है। अब आगे क्या? यह निर्णय सामने आते ही अमरावती जिले के सहकारी क्षेत्र में जबरदस्त खलबली मच गई। सवाल यह भी उठ रहा है कि अब बैंक का अगला अध्यक्ष कौन होगा। सूत्रों के अनुसार बच्चू कडू इस फैसले को उच्च न्यायालय में चुनौती दे सकते हैं। इस घटनाक्रम से अमरावती की राजनीति में भूचाल तय है। क्या यह कानूनी कार्रवाई है या सियासी साजिश? जवाब आने वाले दिनों में सामने आएगा। अमरावती से न्यूज फर्स्ट के लिए दुर्वास रोकड़ी की रिपोर्ट। सहनिबंधकांचा निर्णय आहे तो, कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पद हे गेलं असावं आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सहनिबंधकांकडे, त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग आहे, त्याच्यामुळं याचा कोणी कसा गैरअर्थ काढून नये। जिल्ह्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे। याचा तर परिणाम काही व्हायला नाही पाहिजे, कारण ते शेवटी शेतकऱ्याची बँक आहे। तर त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे की हे सर्व आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे। आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही आहे, म्हणजे केस काय काल परवा थोडी या 7 दिवसात थोडी पुढे गेली। केस या आंदोलनाच्या वेळेस कुटप झाली का? ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात, त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचा तर विषयच नाही, त्याच्यामुळं त्यांचं पद गेलं काय राहिलं काय आम्हाला काही सोर्स नाही।